नमस्कार, आशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. तर खूप छान रेसिपी आहे, जरा वेगळ्या पद्धतीची, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बघूया आपण रेसिपी. चला तर मग साहित्य बघूया. आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे, पावभाजी मसाला, मिरची पावडर, कांदा मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, कसुरी मेथी, मीठ, बटर, शिमला मिर्च, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो प्युरी, बटाटा, फ्लावर आणि वाटाणा तिन्ही धुवून ठेवले स्वच्छ. तर तेल टाकून घेऊया. कुकर तापलेला आहे. 2 चमचे तेल टाकलेले आहे. थोडं बटर टाकूया. थोडी जिरं पूड टाकते आणि थोडी हळद टाकते चवीनुसार. आता बटाटा, फ्लावर, वाटाणा मी फोडणीला टाकून घेतलेला आहे. जिरची पूड टाकलेली आहे फोडणीला. आणि आता मिरची पावडर आणि वरनं पावभाजी मसाला टाकणार आहे थोडासा चवीनुसार. नंतर आपण परत फोडणी करणार आहोत त्याची दुसरी. आणि मीठ. थोडी हळद. आता याच्यात 2-3 गरम पाणी टाकून 2-3 शिट्ट्या करून घेऊया. हे अशी फोडणी दिल्यावरती चवदार होती पावभाजी, अशी जिऱ्याची वगैरे. गरम पाणी टाकूया वरून. तीन शिट्ट्या करूया आपण. मगाशी आपण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बटाटा, फ्लावर, वाटाणा. आणि आता हे मॅश करून घेतलेलं आहे. इथे कढईत तापाय ठेवलेली आहे. शिमला मिरची आपण त्याच्यामध्ये टाकलेली नाही बटाटा वाटाणामध्ये. आपण ही वेगळी बटर टाकून परतून घेणार आहोत थोडीशी 2 मिनटं फक्त. ह्याने खूप वेगळी टेस्ट लागते, छान. क्रंची लागतं दाताखाली, छान. तर 2 मिनिटं आपण हलवून घेणार आहोत. आता हे 2 मिनिटं परतून झालेलं आहे. आपण काढून घेऊया हे. आता फोडणीसाठी आपण कांदा टाकणार आहोत. तेल टाकते आधी. तेल तापलं आहे. आता कांदा टाकून घेऊया. आता कांदा परतून झालेला आहे आपला. आलं लसूण पेस्ट टाकूया. 2 चमचे आलं लसूण पेस्ट. परतून घेऊया चांगली. त्याच्यामध्ये हळद टाकू. आता मिरची पावडर टाकून मसाले टाकून घेऊया. मिरची पावडर,
कांदा मसाला, धना पावडर, जिरा पावडर, परतून घेऊ छान. आणि ही टोमॅटो प्युरी केलेली ती टाकून घेऊया. मसाले आपले परतून झालेले आहेत. आता ही शिमला मिरच बटर टाकून परतून घेतली होती ती टाकूया. आता हे बटाटा फ्लावर वाटाणा मॅश केलेलं आपण याच्यात टाकून घेऊया. आता आपण हे टाकून घेतलेलं आहे मॅश केलेलं. गरम पाणी करून घेतलेलं आहे मी. आता ते आपल्या आवडीनुसार टाकून घेऊया. मिक्सरचे भांडे चूर टाकते. आता आपण वरनं थोडं बटर आणि पावभाजी मसाला टाकणार आहोत. कसुरी मेथी टाकूया थोडी आणि बटर टाकूया. आणि त्या बटरवरतीच पावभाजी मसाला टाकणार आहोत. चवीनुसार मीठ. आता 5 मिनिटं ही उकळू देऊ आणि मग सर्व करू. आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. नक्की रेसिपी ही करून बघा आणि अशाच रेसिपीज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि भेटूया पुढच्या रेसिपीजमध्ये.